हॅलो. हां विद्यार्थ्यांनो, इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं, व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ छानपैकी ऐकायचा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये संवेदन म्हणजे काय आणि संवेदनाची संघटन तत्त्व अभ्यासली होती. आजच्या भागामध्ये आपण विचार प्रक्रिया अभ्यासणार आहोत. विचार प्रक्रिया म्हणजे काय मुलांनो, तर थिंकिंग प्रोसेस. बघा, आपण विचार करतो नाही का. तुम्हाला माहिती आहे विचार करणं म्हणजे काय. असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हीसुद्धा विचार करायला लागाल, हो की नाही. मानवाला विचार करण्याची क्षमता असल्यामुळे सर्व प्राण्यांमध्ये तो श्रेष्ठ प्राणी ठरला आहे. खरं तर विचार करणं ही एक गुंतागुंतीची मानसिक प्रक्रिया आहे. मी मानसिक प्रक्रिया म्हटलं, शारीरिक नाही. म्हणून मग ही मानसिक प्रक्रिया कोणती, तर यामध्ये काय येतं? अवबोध, स्मरण, संकल्पना, तर्क, चिकित्सा, कल्पना इत्यादी विविध मानसिक प्रक्रियांचा यामध्ये समावेश होतो. विचार प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एखादी तरी समस्या आपल्याला असावी लागते. समस्या असल्याशिवाय विचार प्रक्रियेला सुरुवातच होत नाही, बरोबर. पण ही जी मानसिक प्रक्रिया आहे, विचार प्रक्रिया, याच्यामध्ये आपण विचार करताना अवबोध, स्मरण, संकल्पना, तर्क, चिकित्सा, कल्पना या वेगवेगळ्या मानसिक प्रक्रियांचा वापर करत असतो. म्हणजे आठवून विचार करतो म्हणजे स्मरण, संकल्पनेनं विचार करतो, तर्कवितर्क लावून विचार करतो, चिकित्सा म्हणजे तपासणी करणे त्या वर्तनाची, त्या गोष्टींची, बरोबर. त्याला तपासणी म्हणायचं, चिकित्सा म्हणायचं. चिकित्सा करून आपण विचार करतो, कल्पना करून, आयडिया, बरोबर. या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर आपण विचार प्रक्रियेमध्ये फायदा करून घेतो. एखादी गोष्ट आठवतो आणि त्यानुसार विचार करतो, एखादी संकल्पना आठवतो त्यानुसार विचार करतो, तर्कवितर्क लावतो, कल्पना लावतो, आयडिया लावतो आणि त्यानुसार विचार प्रक्रिया आपली सुरू होते. पण मी तुम्हाला म्हणते काय, की विचार प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कोणती तरी एखादी समस्या असावीच लागते. आता एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विचार प्रक्रिया सुरू कशी होते, नाही का. स्टेशनवर लवकर मला पोहोचायचं आहे, म्हणून ही माझ्यासमोर एक समस्या निर्माण झाली की स्टेशनवर लवकर कसं पोहोचता येईल. ही माझ्यासमोरची एक समस्या आहे. समस्या निर्माण झाली की लगेच विचार प्रक्रियेला काय होते, सुरुवात होते. मग मी काय करेन, स्टेशनकडे जाणारे रस्ते कोणते आहेत, त्यात सर्वात जवळचा रस्ता कोणता आहे, कोणत्या रस्त्यावर गर्दी कमी असेल, कोणकोणती वाहने उपलब्ध आहेत, त्यातील जलद धावणारे वाहन कोणते, त्यातील सुरक्षित व कमी खर्चाचं कोणतं, असा विचारचक्र या माझ्या पडलेल्या समस्येच्या प्रश्नाभोवती फिरू लागतं. आणि मुलांनो, हे असं सगळ्यांचंच होतं, बरोबर. म्हणजे विचारचक्र या प्रश्नांभोवती फिरू लागतं आणि विचार प्रक्रियेमध्ये आपण ती समस्या सोडवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. त्या दिशेनं आपण जाण्याचा प्रयत्न करतो. विचार प्रक्रियेत वस्तू डोळ्यासमोर नसतात तरीसुद्धा विचार करता येऊ शकतो किंवा केला जातो. या पातळीवर फक्त मानव प्राणीच विचार करू शकतो. अन्य प्राण्यांना विचार करताना वस्तू प्रत्यक्ष डोळ्यासमोर आणाव्या लागतात. मानव प्राणी पुष्कळ वेळा तर्काने विचार करतो. काही गोष्टी समजल्या तर त्यावरून अनुमान काढले जाते, तेही विचार प्रक्रियेच्या मदतीनेच. आता तुमच्या लक्षात आलं असेल की समस्या निर्माण झाली की विचार प्रक्रियेला सुरुवात होते आणि मग समस्या कशी सोडवावी याबाबतचे अनेक प्रश्न आपल्याभोवती फिरू लागतात आणि मग त्यातल्या विचार करून त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी एका कोणत्या तरी प्रश्नाची आपल्याला निवड ही करावी लागते. बऱ्याच वेळा आपण तर्काने विचार करतो, काही गोष्टी आपल्याला समजल्या तर त्याहून अनुमान काढू शकतो आणि विचार प्रक्रिया आपली मस्तपैकी पुढे जाऊ शकते. थोडक्यात समस्या असल्याशिवाय मानव विचार करत नाही. गरज ही विचार प्रक्रियेची जननी मानली जाते. गरज भासली, समस्या असली की विचार प्रक्रिया नक्कीच सुरू होते. जोपर्यंत आपल्याला गरज भासत नाही, जोपर्यंत आपल्याला तिची अडचण येत नाही, जोपर्यंत समस्या आपल्यासमोर उभ्या राहत नाहीत, तोपर्यंत विचार प्रक्रिया कधीही सुरू होत नाही.
नाही. साधी गोष्ट आहे पहा, तुमची परीक्षा आली, नुसतं टाईम टेबल जरी आलं तर लगे विचाराची प्रक्रिया, मग आता अभ्यास कसा करायचा, कोणता विषय आधी घ्यायचा, कुठला सोपा आहे, कोणता अवघड आहे, किती वाचलं आहे, किती येतं आहे, नाना विविध प्रश्नांची तयारी आणि मग त्याच्यानंतर नियोजन. विचारांची दिशा काय झाली, सुरू झाली. म्हणजे गरज भासली आणि समस्या निर्माण झाली की विचार प्रक्रिया 100% सुरू होते. लक्षात घ्या. थोडक्यात काय मुलांनो, की समस्येचं विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणं म्हणजे विचार प्रक्रियाच आहे. काय म्हटलं मी? समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणं म्हणजे विचार प्रक्रियाच होय. विचार प्रक्रिया ही अशी एक मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात विविध बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होतो आणि ज्यात माहितीचा वापर, समस्या निरसन, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणे इत्यादींचा काय असतो, समावेश असतो. आल्या मुलांना लक्षात? म्हणजे विचार प्रक्रिया ही अशी एक मानसिक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये बोधात्मक घटक, आता कोणते बोधात्मक घटक, बोध कशानं होतो आपल्याला, तर लक्ष देण्यानं, म्हणजे अवधान, वेदन, संवेदन, अध्ययन, स्मरण, विस्मरण, विचार करणं, समस्या सोडवणं, तर्क करणं आणि निर्णय घेणं, या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहोत, बोधात्मक घटक म्हणतो. या प्रक्रियांचा आपण वापर करतो आणि ज्यात माहितीचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये समस्या निरसन केली जाते. समस्या निरसन करणं म्हणजे काय करणं, समस्या सोडवणं, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणं इत्यादींचा समावेश होतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, विचार प्रक्रिया म्हणतात. पुन्हा एकदा नीट लक्ष देऊन ऐका. विचार प्रक्रिया ही अशी एक मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात विविध बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होतो, ज्यात माहितीचा वापर, समस्या निरसन, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणे इत्यादीचा किंवा या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. पहा मुलांना, विचार प्रक्रियेतील सर्व मानसिक प्रक्रियांचे विश्लेषण केल्यानंतर आपल्याला असं आढळून येतं की विचार प्रक्रिया ही एक खाजगी आणि अंतर्गत स्वरूपाची प्रक्रिया आहे. जो माझ्या डोक्यात विचार येईल त्या विषयाविषयी तो तुमच्या डोक्यात येईलच असं नाही. मला वाटेल काय 12वीची परीक्षा एवढं काय विशेष नाही आहे, खरं मुलांना फार अवघड वाटते असं मला वाटेल, बरोबर, म्हणजे मी तसा विचार करेल. पण तुम्ही म्हणाल तुमच्या इतकं आम्हाला सोपं आहे थोडीच, बरोबर. विचाराची प्रक्रिया खाजगी आहे, स्वतःच्या अधिकारात आपण ती अंतर्गत स्वरूपाची, कोण कसा विचार करेल, त्याची प्रक्रिया कशी चालेल हे आपण नाही सांगू शकत, बरोबर. म्हणून विचार प्रक्रिया ही खाजगी आणि अंतर्गत स्वरूपाची आहे. विचार प्रक्रियेत आपण आपल्या मनातल्या मनात एक जग निर्माण करू शकतो आणि काही कृती प्रत्यक्षात न करता सुद्धा मनातल्या मनात सुद्धा आपल्याला विचार करता येऊ शकतो. बघा, एक पुस्तकामध्ये विचार प्रक्रियेची कृती नंबर 6 दिलेली आहे आणि त्या कृती नंबर 6मध्ये विचार प्रक्रिया आपण कशी करतो अशी तुम्हाला एक कल्पना करायला सांगितली आहे. काय कल्पना केली आहे पहा. म्हणजे ही जर काल्पनिक परिस्थिती आपण जर वाचली तर या विचार प्रक्रियेचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला नक्कीच प्रयत्न करता येईल आणि म्हणून पुस्तकातील कृती नंबर 6 एकदा वाचा. मी तर आत्ता सांगतेच आहे, पण त्यानुसार सुद्धा तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला काही हरकत नाही. अशी कल्पना करा की तुमचा मित्र एखादी गणितीय समस्या सोडवण्यासाठी तुमची मदत मागत आहे किंवा तुम्हाला मागितली की बाबा रे, मला ही गणिताची एक समस्या पडली. त्या गणिताच्या समस्येबद्दल चटकन उत्तर देणं तुम्हाला शक्य होत नाही. काही वेळानंतर तो तुम्हाला लगेच उत्तर देण्याची विनंती पण करतो. त्यावेळी तुम्ही त्याला सांगत आहात की थांबा, मी जरा विचार करतो आणि जेव्हा तुम्ही असं हे सांगाल त्याला की बाबा मी विचार करतोय, तेव्हा तुम्ही नक्की काय करता आहात, तर हे तर तुम्ही तुमच्या डोक्यात विचार केला तर नक्कीच तुम्हाला या विचार प्रक्रियेची कल्पना सहज लक्षात येईल. मग अशा वेळी तुम्ही विचार करता तेव्हा गणितीय समस्या समोर असल्याची सर्वप्रथम तुम्हाला जाणीव होते. मग आता समस्या निर्माण झाल्याशिवाय तर विचार प्रक्रिया सुरू होत नाही. मग तुम्ही वर्गात शिकवलेल्या गणिताची सूत्र आठवून पाहायला लागतात. त्यातील कोणतं सूत्र आपल्याला वापरता येईल, कोणतं तत्त्व आपल्याला वापरता येईल, कोणती गोष्ट आपल्याला वापरून ही या मित्राची समस्या आपण त्याला सोडवण्यात मदत करू शकू, या सगळ्या गोष्टी उपयोगी काय ठरेल याचा शोध तुम्ही घ्यायला लागता. आणि शोध घेतल्यानंतर तुमच्या लक्षात अरे हे जर असं म्हटलं
किंवा हे असं सोडवलं, किंवा ह्या सूत्राचा वापर केला, किंवा ही आयडिया वापरली, किंवा हा तर्क वापरला, ही कल्पना वापरली, तर आपल्याला हे सोडवू शकतं. जेव्हा तुम्हाला ते ऑन दी स्पॉट लक्षात येईल तेव्हा ती तुम्ही समस्या सोडवू शकाल असं तुम्हाला खात्रीशीरपणे वाटेल, तेव्हा तुम्ही सूत्राची काय कराल, निवड कराल. आणि हे सगळं जे घडलं ना, म्हणजे मित्राचा फोन आल्यापासून ते उत्तर शोधून त्याला देईपर्यंत ही सगळी प्रक्रिया कशात मोडते मुलांना, विचार प्रक्रियेत मोडते. बरोबर. त्याबाबतच्या अनुषंगानं तुम्ही स्टेप बाय स्टेप जे काही केलं असेल विचारपूर्वक, बरोबर, तर हे सगळं कशामध्ये येणार आहे, विचार प्रक्रियेमध्येच येणार आहे. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायला काही हरकत नाही. अशा विचार प्रक्रियेत काही घटक आहेत ते पुढील प्रमाणे. विचार प्रक्रियेमध्ये एकूण 4 घटक आहेत. 1 मानसिक प्रतिनिधित्व, 2 संकल्पना, 3 आकृतिबंध आणि 4 भाषा. या 4 गोष्टींचा, या 4 घटकांचा वापर करून आपण विचार प्रक्रिया करत असतो, एवढं मात्र खरं. आणि म्हणून विचार प्रक्रियेतील काही घटक आपण आत्ता अभ्यासणार आहोत. एकूण 4 घटक मी म्हणाले. 1 मानसिक प्रतिनिधित्व, 2 संकल्पना, 3 आकृतिबंध आणि 4 भाषा. मग मानसिक प्रतिनिधित्व. आता मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे काय? आता मानसिक आपल्या स्वतःची, बरोबर, शारीरिक नाही तर मनाची तयारी, प्रतिनिधित्व, बरोबर. मानसिक प्रतिनिधित्व, मेंटल रिप्रेझेंटेशन, तुम्ही कसं प्रेझेंट करणार आहात, ती एखादी गोष्ट तुम्ही कसा विचार करणार आहात, आतून कसा विचार करणार आहात, बरोबर. मेंटली कसा विचार करणार आहात, फिजिकली नाही, प्रॉपर कृती नाही, तर मेंटली आतमध्ये विचार करताना तुम्ही काय करता, दुसऱ्यांना कधी कधी विचार दिसत पण नाही, तो कसला असतो, मेंटली रिप्रेझेंटेशन असतं, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या डोक्यातला तो विचार असतो. तुम्ही डोळे बंद करून अगदी मनातल्या मनात सगळे विचार करू शकता, त्याला म्हणायचं मानसिक प्रतिनिधित्व. म्हणजे काय होतं याच्यामध्ये, हे तुम्ही मेंटल रिप्रेझेंट कसं होता किंवा रिप्रेझेंटेशन कसं देता, मानसिक प्रतिनिधित्व कसं करता, यानुसार विचार प्रक्रिया खरं तर घडत असते. म्हणून हा घटक खूप महत्त्वाचा आहे. मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे काय, तर इंद्रियांसमोर प्रत्यक्षदृष्ट्या हजर नसलेल्या गोष्टींची एक मानसिक प्रतिमा तयार करणं, एक छायाचित्र तयार करणं, बरोबर. एखादी गोष्ट तुम्ही करायला घेतली आहे, एखादी समस्या सोडवायला घेतली आहे, बरोबर, पण ती समस्या सोडवण्यासाठी तुम्ही डोक्यात जो काही विचार करता आहात की अरे हे असं केलं तर असं होणार आहे, असं केलं तर असं होणार, आणि एक्झॅक्टली आपल्याला हे उत्तर मिळणार आहे, हे जे तुम्ही तुमच्या समोर म्हणजे तुम्हाला जे काही दिसणार आहे, बरोबर, डोळ्यासमोर असणार नाही तरी पण दिसणार आहे, बरोबर. कधी कधी आपण भविष्य बघतो नाही का, मी एक मोठा अधिकारी झालं तर माझे असं मोठं बंगला असेल, लगे बंगला तुमच्या डोळ्यासमोर येणार. हे मानसिक प्रतिनिधित्व आहे मुलांना, हा विचार आहे आणि तो प्रत्यक्षात नाही आहे तुमच्यासमोर तरी पण तुम्हाला दिसतो आहे, बरोबर. माझ्याकडे गाडी असणार आहे मोठी, माझ्याकडे हे असणार आहे, ते असणार आहे, असं असणार आहे, तसं असणार आहे. थोडक्यात तुम्ही हजर नसलेल्या गोष्टींची काय करता, एक प्रतिमा तयार करता, एक चित्र तयार करता, बरोबर. ही प्रतिमा, चित्र, खाणाखुणा, चिन्ह, प्रतीकं ही खूप महत्त्वाची आहेत मुलांना, आणि त्यालाच तर आपण मानसिक प्रतिनिधित्व म्हणतो. म्हणून मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे इंद्रियांसमोर प्रत्यक्षदृष्ट्या हजर नसलेल्या, मी काय म्हटलं, प्रत्यक्षदृष्ट्या हजर नसलेल्या गोष्टींची मानसिक प्रतिमा तयार होणं म्हणजे काय आहे, मानसिक प्रतिनिधित्व आहे. मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे सांकेतिक स्वरूपातील अंतर्गत वेदना, आपल्या मनातलं वेदना, ते अंतर्गत, शरीरबाह्य नाही, बरोबर. म्हणून मानसिक प्रतिनिधित्व ही ज्ञानेंद्रियाद्वारा घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवाद्वारे किंवा वर्णनात्मक माहिती, चित्र, चलचित्र इत्यादीद्वारा मिळवलेल्या अप्रत्यक्ष अनुभवाद्वारे विकसित होत जातात. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी मानसिक प्रतिनिधित्व मूलभूत ठरतात. आता उदाहरणात द्यायचं झालं तर तुम्हाला डोळे बंद करून मनात मोराची कल्पना कराव्यास सांगितली असता आपोआपच मोराच्या रंगीबेरंगी पिसारा, आकार, विशिष्ट असा आवाज तुमच्या मनात मोराची प्रतिमा निर्माण करतो. हेच मोराचं मानसिक प्रतिनिधित्व किंवा अंतर्गत प्रतिनिधित्व आहे. तसंच एखादी वस्तू, एखादा पदार्थ तुम्ही मनातल्या मनात डोळे बंद करून समोर आणू शकता.
हेच काय आहे? मानसिक प्रतिनिधित्व आहे, हे लक्षात घ्या. अशा मानसिक प्रतिनिधित्वाद्वारे किंवा मेंटल रिप्रेझेंटेशनद्वारा आपण विचार करण्यात अगदी छानपैकी विचार करू शकतो. विचार प्रक्रिया आपली व्यवस्थितरित्या निर्माण पण होऊ शकते आणि आपण ती पूर्णही करू शकतो. आलं लक्षात? आपण दुसरा भाग आणि महत्त्वाचा भाग बघतो आहोत आणि तो म्हणजे संकल्पना. आता ही कॉन्सेप्ट काय आहे ते बघा. म्हणजे मी मग असे जसं म्हटलं तुम्हाला की मानसिक प्रतिनिधित्वाद्वारे मेंटल रिप्रेझेंटेशनद्वारा आपण विचार प्रक्रिया करू शकतो किंवा त्यातला तो महत्त्वाचा घटक आहे. तसं संकल्पना ही सुद्धा खूप महत्त्वाची घटक आहे. विचार प्रक्रियेत एक महत्त्वाचं साधन म्हणून संकल्पनेकडे पाहिले जातं. वस्तू किंवा घटनांमधील सर्वसाधारण गुणधर्म व्यक्त करण्यासाठी जो विशिष्ट शब्द वापरला जातो त्यास संकल्पना असं म्हणतात. बघा मी काय म्हणते. वस्तू किंवा घटनांमधील सर्वसाधारण गुणधर्म व्यक्त करण्यासाठी जो विशिष्ट शब्द वापरला जातो त्यास संकल्पना असे म्हणतात. किंवा संबोध किंवा संकल्पना अशा दोन्ही अर्थाने हा एकच शब्द वापरला जातो. बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की जगातील काही विशिष्ट गोष्टींचा समूह दर्शवण्यासाठी मेंदू जे अंतर्गत प्रतिनिधित्व वापरतो त्या संकल्पना असे म्हणतात. संकल्पनेमध्ये अनुभवलेल्या वेदनांमधील समानता व फरक इत्यादीच्या आधारे काही कल्पना तयार करणं याचाही समावेश होतो. उदाहरणं 2 दिली की तुमच्या लक्षात येईल. आता हे लक्षात आलं असेल की वस्तू किंवा घटनांमधील सर्वसाधारण गुणधर्म व्यक्त करण्यासाठी जो विशिष्ट शब्द वापरला जातो त्या शब्दांना आपण संकल्पना म्हणतो. बघा, एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू, परिस्थिती यांचे वारंवार निरीक्षण केल्यास त्यामध्ये एक समान गुणधर्म प्रत्ययास येतो. हा गुणधर्म ज्या शब्दांच्या माध्यमातून केला जातो त्यास संकल्पना असं म्हणतात. उदाहरणात द्यायचं झालं तर बाल्यावस्थेत किंवा लहान मुलांच्या संकल्पना अत्यंत अस्पष्ट असतात. ते कुठलंही एक झाड दिसलं की त्याला झाडच म्हणतात. बरोबर आहे. मग ते नारळाचं दिसलं तरी नारळाचं झाड म्हणत नाहीत, ते झाडच म्हणतात. आंब्याचं झाड असलं तरी आंब्याचं झाड म्हणत नाहीत, झाडच म्हणतात. पिंपळाचं असू दे, चिक्कूचं असेल, सर्व झाडांसाठी ते झाड हीच संकल्पना वापरतात. बरोबर. पण जसजसं त्यांचा अनुभव वाढत जातो, जसजशी त्यांची निरीक्षणाची क्षमता वाढत जाते तसं मग प्रत्येकाला ते वेगळी कन्सेप्ट वापरायला लागतात. हे आंब्याचं झाड आहे, हे नारळाचं झाड आहे, मग त्यासाठी ते विशिष्ट शब्दसुद्धा वापरू लागतात. बरोबर. म्हणजे बघा आणखीन एक उदाहरण घेऊयात. एखादा मुलगा गायीचं मानसिक प्रतिनिधित्व विकसित करतो. आधी गाय आहे त्याला लक्षात येतं, मग नंतर हळूहळू 4 पाय, डोके, शरीर, शेपूट, शिंग, प्रत्येकाला तो वेगवेगळं शब्द देऊ शकतो, नाव देऊ शकतो. बरोबर. आणि असं असणारा सगळा प्राणी म्हणजे गाय आहे अशी तो गायीबद्दलची कल्पना करतो, म्हणजे कन्सेप्ट तयार करतो. म्हणजेच तो गायीची संकल्पना विकसित करतो. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी संकल्पना ही मूलभूतच ठरते, लक्षात घ्या. पण संकल्पनांमुळे विचार प्रक्रिया सुकर होते. म्हणजे नुसती झाडं न होता आंब्याचं झाड कसं असतं, त्याचं पान कसं असतं, त्याचं खोड कसं असतं, त्याला काय लागतं, कोणतं फळ लागतं, नारळाला कसं फळ असतं, नारळ कसं असतं, ही जर संकल्पना विकसित होत गेली तर विचार प्रक्रिया पण काय होते, सुकर होते. बरोबर आहे ना. जेवढी संकल्पनेमुळे विचार प्रक्रिया सुलभ होणार आहे तेवढा तुम्हाला विचार छानपैकी करता येणार आहे. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम ते उदाहरण दिलं की लहान मुलांच्या संकल्पना नसतात एवढ्या स्पष्ट झालेल्या, मग नंतर त्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात आणि अनुभवाअंती त्या सगळ्या गोष्टी विकसित होऊ लागतात. थोडक्यात काय की संकल्पनांमुळे विचार प्रक्रिया सुकर होते. एका गटात किंवा वर्गात मोडणाऱ्या सर्व वस्तूंचा समावेश संकल्पनेत होतो. उदाहरणार्थ माणूस, तांबडा, त्रिकोण या संकल्पना आहेत. मग माणसं विविध प्रकारची असतात. काळी असतात, गोरी असतात, उंच असतात, ठेंगणी असतात, स्थूल असतात, कृश असतात, विविध जातींची असतात, धर्माची असतात, देशाची पण असतात. मग ही सगळी विविधा असून सुद्धा आपण सर्वांना एकाच माणूस या गटात समाविष्ट करतो, कारण त्यांच्यात काहीतरी साम्य आहे. काही शारीरिक आणि मानसिक गुणधर्माच्या साधर्म्यामुळं, समानतेमुळे त्यांचा आपण एका गटात विचार करतो. अशा संकल्पना
मुळेच हे विचाराचं अत्यंत महत्त्वाचं साधन मानलं जाऊ शकतं. बरोबर. संकल्पनांची निर्मिती अनेक घटकांवर अवलंबून असते. मग ते कोणते घटक? तर अनुभवाची विविधता, ज्या वातावरणात ते अनुभव मिळतात त्या वातावरणाची संपन्नता, विविध अनुभवातील साम्य हे घटक संकल्पना निर्मितीस पोषक ठरतात. जेवढे अनुभव जास्त तेवढी संकल्पना आणखीन विकसित होते. ज्या वातावरणामध्ये चांगले अनुभव मिळतात तेवढी संकल्पना आणखीन विकसित होते. वातावरणात जेवढी प्रसन्नता असते, संपन्नता असते, तेवढी संकल्पनाची निर्मिती आणखीन होत असते. विविध अनुभवातील साम्य हे घटक या संकल्पना निर्मितीस निश्चितच पोषक असतात. याखेरीज प्रत्येक वस्तू प्रत्यक्ष हाताळण्याची संधी मिळणं, सूचना, सर्व माहिती एकाच वेळी उपलब्ध असणं याचाही अनुकूल परिणाम या संकल्पनेवर आपणाला दिसून येतो. विचार प्रक्रियेसाठी जशी संकल्पना किंवा कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाची आहे, तसं आकृतिबंधसुद्धा महत्त्वाचं आहे. आकृतिबंध हे असे अंतर्गत प्रतिनिधित्व आहे की ज्याद्वारे संबंधित संकल्पनाबाबत माहिती संघटित होते. संघटित म्हणजे एकत्रित होते आणि संकल्पनांमध्ये सहसंबंध प्रस्थापित होऊ शकतो. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी आकृतिबंध अतिशय मूलभूत ठरतात. उदाहरणार्थ बघा, जेव्हा एखादा मुलगा प्राणी संग्रहालयाला भेट देतो तेव्हा तो प्राणी, घर, पिंजरा, प्रदर्शन, लोक इत्यादी संकल्पना एकाच वेळी सक्रिय होतात व त्यात सहसंबंध प्रस्थापित होतो व त्यातून प्राणी संग्रहालयाविषयी एक आकृतिबंध निर्माण होतो की बाबा प्राणी संग्रहालय असतं कसं, प्राणी राहतात कसे, त्यांचा कोणाचा पिंजरा असतो, कोणाला घर असतं, बऱ्याचशा गोष्टी याचा आकृतिबंध छानपैकी निर्माण होतो. थोडक्यात हे आकृतिबंध जर छानपैकी असतील तर संकल्पनासुद्धा व्यवस्थितरित्या स्पष्ट होऊ शकतात. त्यामुळे निश्चितच विचार प्रक्रियासुद्धा अगदी व्यवस्थित होऊ शकते. चौथा आणि महत्त्वाचा भाग आपल्याला बघायचा आहे ती म्हणजे भाषा. भाषा ही तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की भाषेद्वारेच आपण आपले विचार मांडतो आणि विचार प्रक्रियेमध्ये भाषा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भाषा ही प्रतीकांची एक प्रणाली आहे, प्रणाली पद्धत आहे. मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना आणि आकृतिबंध यांना भाषेद्वारे सुयोग्य पद्धतीनं आपल्याला मांडता येतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर मांजर हा शब्द वास्तव मांजरीसाठीच वापरला जातो, म्हणून मांजर हा शब्द मांजरीसाठीचेच प्रतीक ठरतं. भाषेचा वापर करून विचार करणं हे मानवाच्या विचार प्रक्रियेचे खास वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रतिमा आणि प्रतीके यांना शब्दरूप देणं म्हणजे भाषा होय. प्रतिमांचे उच्चारण भाषेच्या माध्यमातून केले जाते. वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी भाषा एक साधन आहे आणि त्या साधनेकडे साधन म्हणूनच पाहिलं जातं. आता पुटपुटणं, तोंडातल्या तोंडात शब्द उच्चार करणं, ओठांची विशिष्ट हालचाल करणं यासारख्या क्रिया केल्या जातात. विचार करण्यासाठी, विचार शृंखला सुरू करण्यासाठी या हालचाली अतिशय उपयुक्त ठरतात. मातृभाषेशिवाय अन्य भाषेमधून आपले विचार व्यक्त करण्यात अनेक अडचणी पण निर्माण होऊ शकतात. भाषेची जुळवाजुळव करता व्यक्त करावयाचा विचार मध्येच हवेत विरून जातो आणि म्हणून भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे. विचारांमधील अर्थवाही हा भाषेच्या माध्यमातून होत असतो. भाषा ही मुख्यत्वे करून शब्दांपासून तयार होते. त्याचबरोबर खाणाखुणा, संकेत, प्रतीके, चित्रे, हावभाव, संगीत ही सुद्धा एक प्रकारची भाषाच आहे. मुकी माणसे कुठे हो बोलतात, पण केवळ हातांच्या खाणाखुणा, ह्या खाणाखुणा म्हणजे त्यांची काय असते, भाषा असते. मुकी माणसे केवळ हातांच्या खाणाखुणांच्या भाषेवरून आपापले विचार व्यक्त करताना दिसून येतात. थोडक्यात भाषा ही मुख्यत्वे करून शब्दापासून तयार होत असे हे जरी खरं असलं तरी खाणाखुणा, संकेत, प्रतीकं, चिन्ह, हावभाव, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो, संगीत ही सुद्धा काही एक प्रकारची भाषाच आहे. पहा, एखादं शास्त्रीय संगीत, एखादं शांत संगीत ऐकून पहा, मनाला समाधान लागतं. ती पण एक काय आहे, भाषाच आहे. थोडक्यात काय हो, विचार करण्यासाठी आपल्याला या 4 गोष्टी असणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला मानसिक प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे, संकल्पना मांडता आली पाहिजे, आकृतिबंध तयार करता आले पाहिजे
आणि भाषा योग्य पद्धतीने जर वापरली तर आपली विचार प्रक्रिया अतिशय सुकर होऊन जाते आणि अशा या विचार प्रक्रियेमुळे आपली समस्या देखील व्यवस्थितरित्या सुटू शकते आणि म्हणून तो भाग खूप आपल्यासाठी काय आहे, महत्त्वाचा आहे. हे आपण सगळ्यांनी काय करायचं असेल, लक्षात ठेवायचं असेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण आज काय पाहिलं तर विचार प्रक्रियेची एकदा व्याख्या तुम्हाला सांगते. विचार प्रक्रिया ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात विविध बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होतो आणि ज्यात माहितीचा वापर, समस्या निरसन, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणे इत्यादींचा समावेश होतो. विचार प्रक्रियेतील सर्व मानसिक प्रक्रियांचे विश्लेषण केल्यावर एवढं मात्र आढळून येतं की विचार प्रक्रिया ही खाजगी आणि अंतर्गत आहे. अशा विचार प्रक्रियेतील एकूण 4 घटक आज आपण पाहिले. मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना, आकृतिबंध आणि भाषा. प्रश्न कसे येतील पहा. विचार प्रक्रिया म्हणजे काय, तेव्हा तुम्हाला व्याख्या सांगता आली पाहिजे. विचार प्रक्रियेतील काही महत्त्वाचे घटक सांगा, तेव्हा तुम्हाला एकूण 4 घटक सांगता आले पाहिजेत. मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना, आकृतिबंध आणि भाषा. प्रत्येक याला व्याख्या आहे, तर ती व्याख्या आपण व्यवस्थितरित्या अनुभवली पाहिजे, अभ्यासली पाहिजे. मग मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे काय, तर मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे इंद्रियांसमोर प्रत्यक्षदृष्ट्या हजर नसलेल्या गोष्टींची मानसिक प्रतिमा तयार करणं म्हणजे मानसिक प्रतिनिधित्व आहे. संकल्पना म्हणजे काय, तर जगातील काही विशिष्ट गोष्टींचा समूह दर्शवण्यासाठी मेंदूचे अंतर्गत प्रतिनिधित्व वापरतो त्यास संकल्पना म्हणतात. त्यासाठी आपण गायीचं उदाहरण घेतलं होतं, हेही लक्षात ठेवा. म्हणजे गाय जरी म्हणत असलो तरी तिच्याबरोबर येणारे ते 4 पाय, शरीर, शेपूट, शिंग या सगळ्यांचा विशिष्ट समूह तयार करतो आपण आणि त्या दृष्टीनं त्याला ते नाव देण्यात येतं. हेही लक्षात घ्या. ही कॉन्सेप्ट, तसं आपण झाडाचं पण उदाहरण घेतलं होतं, बरोबर आहे. तर जशी कॉन्सेप्ट क्लिअर होईल आपली, संकल्पना क्लिअर होईल, तसं विचार प्रक्रिया आपली सुकर होत जाणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं आकृतिबंध, की आकृतिबंध हे असे अंतर्गत प्रतिनिधित्व आहे की ज्याद्वारा संबंधित संकल्पनांबाबत माहिती संघटित होते आणि संकल्पनांमध्ये सहसंबंध प्रस्थापित होतो. अशा सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी आकृतिबंध हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. आणि भाषा ही तर प्रतीकांची एक प्रणालीच आहे की जिच्यामुळे आपण आपला म्हणजे भाषेद्वारा आपण आपला सुयोग्य पद्धतीनं काय मांडू शकतो, विचार मांडू शकतो. या पद्धतीनं तुम्हाला असे प्रश्न विचारले जातील. जेव्हा असा प्रश्न विचारला जाईल मुलांनो, त्यावेळी आपणाला हे सगळं लक्षात आलं पाहिजे की उत्तर नेमकं आणि कशा पद्धतीनं द्यायचं ते. ठीक आहे. प्रश्न समजले, उत्तरही समजलं. एकदा पुस्तक घ्या, ते व्यवस्थित वाचा. पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला काहीही कळणार नाही. नोट्समध्ये छानपैकी पाठवलेले आहेत, त्या नोट्सचा वापर करा. थोडक्यात अगदी शॉर्ट बट स्वीट अशा नोट्स तुम्हाला पाठवलेल्या आहेत, तर कृपया तशा नोट्सची दखल घ्या आणि जिथे जिथे समजत नाही त्या ठिकाणी नक्कीच फोन करा. तुम्हाला वेळीच मदत केली जाणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. उद्याच्या तासाला आपण नवीन अभ्यास बघतोय की विचारांचे जे काही प्रकार आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत आणि त्यानुसार आपण आपलं काम मस्तपैकी करून टाकणार. ठीक आहे. ओके. तर आता कोणती अडचण नसावी हे लक्षात घ्या. बघा, आत्तापर्यंत आपण चौथं प्रकरण पाहत होतो. या चौथ्या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती की म्हणजे बोधात्मक प्रक्रियेची. त्यातलं आपलं अवधान पूर्ण झालेलं आहे, संवेदन पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला विचार प्रक्रिया आपण चालू करतो आहोत, म्हणजे केलेली आहे ऑलरेडी. या विचार प्रक्रियेनंतर आपण अध्ययन बघणार आहोत. त्यामुळं कृपया या सगळ्या गोष्टींची नोंद घ्या. धड्यातला हा सगळा टप्पा आपला संपलेला आहे आणि त्या दृष्टीनं विचार करा. बोधात्मक प्रक्रियेमध्ये एकूण 4 टप्पे होते: अवधान, संवेदन, विचार प्रक्रिया आणि अध्ययन. त्यातला अवधान, संवेदन, विचार प्रक्रिया हे बऱ्यापैकी संपत आलेलं आहे. पुढचा भाग आपण येणाऱ्या पुढच्या तासाला नक्कीच पाहणार आहोत. त्यामुळं पुढच्या तासाला आपण या सगळ्या गोष्टींची नोंद घेऊया आणि त्या दृष्टीनं आपण अभ्यास करूया. ठीक आहे. तर येणाऱ्या
पुढच्या तासाला आपण विचारांचे प्रकार बघणार आहोत. साधारणपणे विचारांचे प्रकार 2 पडतात. एक समस्या परिहार आणि दुसरा म्हणजे सर्जनशील विचार. तर या दोन्ही पद्धतीनं आपण येणाऱ्या तासाला समस्या परिहार म्हणजे काय आणि सर्जनशील विचार म्हणजे काय या दोन्ही गोष्टी आपण मस्तपैकी अभ्यासणार. ठीक आहे. आत्तापुरतं एवढं बस आहे. उद्याच्या तासाला या सगळ्या गोष्टी पाहूयात.